तर काय होते, मला त्या बाटलीत फुकट होतं. मी कार्यक्रमाला पाहुणा म्हणून आलं, भेट द्यायला आलं म्हणून मला फुकट पाणी मिळालं. हेच पाणी आपण जर दुकानात विकत घ्यायला गेलो तर त्या पाण्याची किंमत 10 रुपये 5 रुपये असेल. हीच बाटली जर आपण 5 स्टार हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर त्याच बाटलीची किंमत काही 100 मध्ये होते. आणि हीच पाण्याची बाटली जर उद्या विमानात घ्यायची वेळ आली, ज्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय पाणी मिळत नाही, तर ती हजारामध्ये किंमत जाते. मी म्हणालो पाण्याचा आणि वॉयलिनेसचा आमच्याशी काय संबंध? संबंध खूप मोठा आहे. तुमच्याकडे व्हॉइस आहे, आवाज आहे, संधी आहे, पण आपण आवाज कुठे मांडतो याला खूप महत्व आहे. ते पाणी कुठे विकलं जातं याच्यावरती त्या पाण्याची किंमत ठरते. त्याचप्रमाणे तुमचा आवाज हा कुठे व्यक्त होतो, व्यक्त कुठे व्हायचं हे खूप महत्वाचं असतं. आज हे व्यासपीठ मला मिळालेलं आहे. आज संदीपजी आपण इतकं मोठं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलंय. आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की मीडिया लावायची काय गरज आहे. आम्हाला व्हॉइस म्हणजेच मीडिया आम्ही समजतो, पण मीडियाला सुद्धा व्यक्त होण्यासाठी एखादं व्यासपीठ लागतंय हे आपण घेऊन घेतलं आणि हे निर्माण केलं. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या वेळेस एखादं व्यासपीठ, ज्ञानपीठ, एखादं चर्चेसाठी, संवादासाठी पीठ मिळतं, त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. तुमची दखल घेण्याइतकं आपण कृती त्या ठिकाणी केली पाहिजे. आज ही संधी आपल्याला मिळालेली आहे. आज आपल्या रूपाने आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी मिळालेलं आहे. या संधीची नक्कीच आम्ही सर्वजण दखल घेतो. माझ्या रूपाने जे काही शक्य होईल, एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून म्हणा, की एखादा वडिलांचा प्रतिनिधी म्हणून म्हणा, की आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी राज्यामध्ये काही तिथे जर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर नक्की जे काही माझ्या पद्धतीने करता येईल, जे काही म्हणणं मांडता येईल ते 100% मांडेल मी, याची आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्यासाठी आपण सर्वजण, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं भवितव्य घडवूही शकता आणि संपवूही शकता. म्हणजे एखाद्याला ज्यावेळेस तुम्ही मांडणी करायची आहे, म्हणजे मी मागचं तुमचं एक क्लिप पाहिली होती की पॉझिटिव्ह मीडियाला खूप महत्व दिलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने जे ऐकणारे असतात, वाचक असतात, पाहणारे श्रोते असतात, त्यांना सकारात्मकतेमध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. त्यांना रुचकर गोष्टी पाहिजे असतात आणि रुचकर कधी चांगलं नसतं. तुम्ही बघा, आज सर्वसामान्य कुठेही जरी आपण पाहिले, कोणतेही पाहिलं तर फास्ट फूड आपल्याला आवडतं आणि फास्ट फूडचे हेल्थ बेनिफिट्स आणि त्याचे जर हॅझार्ड्स पाहिले तर फास्ट फूड काही चांगलं नसतं, पण ते रुचकर असतं. त्यामुळे तशीच परिस्थिती बातम्यांची होती. त्यामुळे तुम्हाला रुचकर द्यावंच लागणार आहे. पण रुचकर देत असताना समजा नुसतंच आम्हाला एखादा काय म्हणतात चिवडा देण्यापेक्षा त्या चिवड्यामध्ये 4-5 जर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकले तर त्या चिवड्याची किंमत वाढेल, त्या चिवड्याचं महत्व वाढेल. तसं उद्या तुम्हाला जे काही प्रेझेंट करायचं असेल, ज्या काही बातम्या द्यायच्या वेळ असतील, कधी कधी काही निगेटिव्ह कंटेंट असेल, काही रिक्वायर्ड कंटेंट असेल, काही प्रिपेअर्ड कंटेंट असेल, हे तुमच्या श्रोत्यांसाठी, तुमच्या लोकांसाठी तुम्हाला ज्यावेळेस द्यायला लागतं त्यावेळेस असं काही द्या की ज्याच्यामध्ये तुम्ही समाज घडवू शकाल. कारण तुम्ही चौथा स्तंभ आहात. तुम्ही समाज घडवूही शकता, समाज घडवूही करू शकता आणि समाज खाली सुद्धा आणू शकता. तेव्हा असंच आपलं कार्य उत्तर आपण चालू ठेवा. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले परत एकदा आभार मानतो. कारण हे तसं पाहिलं तर राजकीय व्यासपीठ नाही, याचा राजकारणाशी काही संबंध नाही, पण याला राजकीय वळण यासाठी आहे कारण जिथं संघटन येतं तिथं राजकारण येतं. आणि एकदा संघटन म्हटलं की राजकारण आलं. त्यामुळे कृपा करून राजकारण आमच्या क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवा. आपल्या ह्या पिढीमध्ये, आपल्या ह्या कार्यालयामध्ये, ह्या परिसरामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया जो आहे हा राजकारणापासून जास्तीत जास्त कसा दूर ठेवता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.